नमस्कार युट्यूब मंडळी. भाजी आहे चवडीची. ही शेतामध्ये भाजी उगली आहे. रान भाजी, मस्त भाजी आपण बनवणार आहोत. खूप छान लागते ही भाजी. चांगली पाण्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून घेतली ही भाजी. खूप माती होती याच्यामध्ये. तर आता आपण भाजी फोडणीला देऊया. कांदा आणि लसूण आणि मिरची एवढंच लागतं ह्या भाजीला. चांगलं जिरं घालून घेते मस्त. रोजही खाल्ली तर कंटाळा नाही येत्या भाजीचा. जिरं छान तडतडलं. आता कांदा घालून घेऊ याच्यामध्ये. कांदा चांगला भरपूर घालून घ्यायचा. कांद्याने चव चांगली लागते या भाजीमध्ये. तर आता आपण मिरची आणि लसूण घालून घेऊया. आबडधोबड केलेल्या भाज्या खूप चवीला चांगल्या लागतात. जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर आणि कमेंट करून सांगा मला माझ्या रेसिपी कशा असतात त्या. छान कांदा मस्त झालाय. कांदा छान परतून झालाय. आता घालू याच्यामध्ये आपण मीठ आधी कमीच घालायचं. पण आपण घालू शकतो मीठ, पण तेल कांद्यावर मिरचीवर मीठ घातलं की चव खूप छान लागते. तर आता ही आपण भाजी घालून घेऊ याच्यावर. गरम पाण्यामध्ये नाही धुतली मी भाजी. गरम पाण्यामध्ये परत धुवायचे तर चव भाजीची निघून जाते. मस्त रानातली भाजी आणली की धुवून घ्यायची मस्त 2-3 पाण्याने आणि छान मस्त अशी बनवायची भाजी. त्यामधली भेटते म्हणून भाजी. तर नाविलाज असतो बाजारामध्ये. तर आता एवढे वर्ष मुंबईला असताना तर अशा भाज्या खात होतो आम्ही. पण मला तर खूप छान आवडते. आता ही शेतामधली भाजी मस्त मिळते. तर अशीच होऊन देऊया ही वाफेवर. कढईभर भाजी दिसत होती मगाशी. तर हे बघा चिमून भाजी बघा किती झाली. तर हे बघा पाणी कुठे एवढं सुटलेलं नाही. आपण विकत भाजी आणतो तर एवढं पाणी पचपची सुटतं भाजीला. खूपच घातलं होतं मीठ. तर आता मी हाताने घालणार आहे. चम्मचने घातलं तर एकाच जागी पडून जाईल ते. असं मस्त ही भाजी सुरसुर करत आहे. म्हणजे शिजली भाजी. पूर्ण पाणी आटलं याच्यातलं. भाकरी आणि ही भाजी त्याच्यासोबत लोणचं. काय मज्जाची वेगळी. भाकरी आणि भाजीची चविष्ट भाजी भाकरी.